स्टार्ट होतो बरोबर. म्हणजे एज्युकेशन विकणंच आहे ना. म्हणजे आपल्याला ही शाळा म्हणते आमचं शिक्षण भारी, ही शाळा म्हणते आमचं एज्युकेशन भारी. पाणी विकत पितोय, जेवण आपण बाहेर विकत घेतोय, पेट्रोल विकत घेतोय, साडी विकत घेतोय, ज्वेलरी विकत घेतोय, पर्स विकत घेतोय, काय नाही चप्पल तुम्ही विकत घेताय, डोक्याला लावायचा क्लिप विकत घेताय, काय काय फ्लॅट विकत घेताय, शिक्षण विकत घेताय, मोबाईल विकत घेताय, रिचार्ज विकत घेताय, कार विकत घेताय, टू व्हीलर विकत घेताय, फॉरेन ट्रिप तुम्ही पैसे देऊन कोणाकडून तरी ट्रिप विकत घेताय. विकणं कशामध्ये नाही, मग विकण्याची लाज का पाहिजे? अहो विकण्यासारखं प्रोफेशन नाही, सेल सारखं प्रोफेशन नाही. सेल्स वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन. सेल, एखादी गोष्ट सेल करणं. तुम्ही साडी सेल करताय, ज्वेलरी सेल करताय, अहो हे सेल वरती प्रेम करा. आणि मी तुम्हाला नक्की सांगेल, तुम्ही ज्यावेळेस सेल्स करता ना त्यावेळेस तुम्ही स्वतःचं माइंड इतकं पक्क करत जाता ना, हळूहळू एखाद्या व्यक्तीला तुम्ही साडी भारी आहे, घे ना, जबरदस्त आहे, साडीची डिझाईन भारी आहे, आम्ही आमच्या कंपनीने बनवली, वारीची साडी आहे, विठ्ठल रुक्मिणी याच्यावरती आहे, वाटेवर, किंवा आपण म्हणतो की चला हे असं असं स्वामींचं पेंडन आहे, आम्ही स्वतः बनवलंय, घे ना तू. म्हणजे वाटेवर आपण अशा काही गोष्टी बोलतो, ती घेत नाही. आपण तिथं थोडस नाराज होतो नाही का. परत आपण बोलतो, परत ती नाही म्हणते, परत बोलतो, परत एखादी हो म्हणते, परत एखादी नाही म्हणते, परत बोलतो, परत एखादी हो म्हणते, परत बोलतो, परत एखादी नाही म्हणते, परत हो नाही हो नाही हो नाही. असं करत 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 आहे ना आपलं माइंड इतकं शार्प होतं की आपल्याला आयुष्यात अपयशच येत नाही. कुठली निगेटिव्ह गोष्ट झाली तुम्ही त्यात पॉझिटिव्ह शोधायची हॅबिट तुम्हाला लागून जाते. बिकॉज नो यस नो यस नो यस. म्हणजे माझं एक वाक्य तुम्ही आजच्या मीटिंग मध्ये लिहून घ्या. सेल्स तुम्हाला कधीच हरू देत नाही. सेल्स तुम्हाला कधीच हरू देत नाही. त्यामुळं साडी विकणं, ज्वेलरी विकणं, पर्स विकणं, त्या गोष्टीवरती प्राऊड फील करा की तुम्ही सेल्समन